स्वतः कवी असल्यामुळे आपल्यासारखे अनेक कवी निर्माण व्हावे अशी त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. मी त्या भावनेचा आदर करतो. पहिल्यांदा साठे सरांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तिथेच पेरत जाऊ नावाचा हा कविता संग्रह तुमच्या साक्षीनं आता नुकताच प्रकाशित झालेला आहे. आणि याला जी प्रस्तावना आहे डॉक्टर यशवंत मनोहर सरांची, त्यांनी जो ब्लर्ब दिलेला आहे, तर तो ब्लर्ब वाचून मला फार आनंद झाला. याचं कारण हे जे सर आहेत त्यांनी मला शिकवलेलं आहे. मी मूळचा नागपूरचा आहे. नागपूर विद्यापीठाच्या विभागामध्ये यशवंत मनोहर सर आम्हाला शिकवायला होते. आणि या कवीनं यशवंत मनोहर सरांच्या विद्रोही आणि सामाजिक जाणीवेशी नातं प्रस्थापित केलं आहे. याच्याबद्दल मी साठे सरांचं विशेष कौतुक करतो. साधारणतः विद्रोही कवितेच्या बाबतीमध्ये, आक्रमक कवितेच्या बाबतीमध्ये, परिवर्तनवादी कवितेच्या बाबतीमध्ये दोन चुका होण्याची शक्यता असते. एक चूक होते की काव्य विचार जास्त असतो आणि त्याच्यातलं काव्य बाजूला पडण्याची शक्यता असते. किंवा दुसरी गोष्ट, अति आक्रमकतेपोटी काही अवास्तव अशा प्रतिमा कवितेमध्ये येण्याची शक्यता असते. मला साठे सरांचं कौतुक याच्यासाठी आहे की या दोन्ही गोष्टी त्यांच्या या कविता संग्रहात टाळलेल्या आहेत. एक म्हणजे नुसते शब्दबंबा अशी एक परिवर्तनाची भूमिका अशी त्यांची नाही. आणि दुसरी गोष्ट विचार आहे, परिवर्तनवादी मूल्यांवर त्यांची श्रद्धा आहे. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या परंपरेच्या वारशातून आपण कविता लिहिली पाहिजे याची जाणीव आहे. आणि आपल्या भोवतालचं जे काही वास्तव आहे ते वास्तव काही फार समाधानकारक नाही आहे, पण त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करत असताना अत्यंत संयमी पद्धतीने त्यांनी व्यक्त केली. आपण सगळेजण अशा कालखंडात आहोत की ज्याच्यात कशाची शाश्वती नाही. मी आणि सुहास पुजारी सर विद्यापीठामध्ये, सोलापूर विद्यापीठात पेपर तपासायला गेलो. आणि पेपर तपासायला गेल्यानंतर बेसिनचा नळ सुरू केला आणि त्याला पाणी आलं. तर ते म्हणाले, सर की म्हणे पाणी आलं, कशाचीच काही खात्री देत नाही. तर आता कशाचीच काही खात्री राहिलेली नाही. अशा काळामध्ये कवीला अर्थशून्य झाल्यासारखं वाटतंय आणि तरी देखील कवी निराश होत नाही. ही गोष्ट मला तुमच्या कवितेतली जास्त महत्वाची वाटते. सगळं अर्थशून्य होते तेव्हा तुडवावे लागते वाळवंट, शोधावी लागते पवित्रता, शुद्धता, परीक्षा द्यावी लागते सोन्यास पानगळते एखाद्या झाडास. पण कवितेचा शेवट पहा की सगळं अर्थशून्य होते तेव्हा कधी कधी दिसतो मज काळोखातही लखलखणारा तारा, मंद सुरांना जुळवून घेत नवे गीत गात असलेला वारा. जिथं सगळं अर्थशून्य होतं तिथूनच नव्या गीतांची सुरुवात होत असते. ही जी खूप मोठी आशावादी परंपरा आपल्याकडे मराठी कवितेमध्ये दिसते, ती नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये आहे, ती मुक्तिपदांच्या कवितेमध्ये आहे, ती नामदेव ढसाळ्यांच्या कवितेमध्ये आहे, ती यशवंत मनोहरांच्या कवितेमध्ये आहे. सगळं काही निराश होण्यासारखी परिस्थिती नाही. किंवा जेव्हा असं सगळं काही थांबतं तिथून एक नव्या जगाची निर्मिती होऊ शकते, असा एक आशावाद या कविता संग्रहामधून दिसतो. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो की कविता आणि कवितेची निर्मिती प्रक्रिया या संदर्भात बोलताना एक प्रात्यक्षिक म्हणून